हॅलो हॅलो चलो. मोस्ट IMP सराव प्रश्न सामान्यांचे 20 प्रश्न 20 मार्कासाठी जालना पोलीस पाटील भरती. ठीक आहे. सगळ्याच आजपर्यंत TCS असेल, IBPS असेल, MPC असेल, सराव प्रश्न सगळ्याच भरतीला तलाठी म्हणा, वनरक्षक म्हणा, ज्या कुठल्या भरतीत अशा सगळ्याच भरतीला सर्वाधिक वेळा विचारलेले क्वेश्चन आपण घेऊन येतो. ठीक आहे. चलो. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण आहे किंवा बारडोली सत्याग्रहामध्ये कोणाला सरदार ही पदवी दिली असे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कुठला सत्याग्रह आहे? बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू की महात्मा फुले? तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि इथं या बारडोलीच्याच लोकांनी सत्याग्रह यशस्वी केला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस नाही तर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार नावाची कुठली सरदार ही पदवी दिलेली आहे. याच बारडोलीचा सत्याग्रह नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कंप्लीट केला. मग प्रश्न विचारता तुम्हाला दुसरा आहे की गांधीजी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतून कधी परतले? तर गांधीजी भारतातून दक्षिण आफ्रिकेला 1915 ला परतले आणि मग 2 वर्ष पूर्ण भारत भ्रमण केला. गांधीजीचे गुरु गोखले, गोखले यांचे गुरु रानडे. ठीक आहे. मग गांधीजीच्या गुरुने सांगितलं की तुम्ही पूर्ण भारत भ्रमण करा, भारताचं सगळं निरीक्षण करा. मग गांधी 2 वर्ष पूर्ण भारतामध्ये फिरले आणि मग 1917 साली पहिला सत्याग्रह करून आला. त्याचं नाव चंपारण्य. चंपारण्य किंवा चंपारण्य असं लिहू शकता. चंपारण्य सत्याग्रह. ठीक आहे. हा गांधीजीचा पहिला सत्याग्रह. ठीक आहे. चंपारण 1917 ला पहिला गांधीजींनी सत्याग्रह कधी केला? 1917 ला केला. कुठं केला? तर चंपारण सत्याग्रह. हा प्रश्न अनेक वेळा विचारतात. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, तर महात्मा फुलेवर एक प्रश्न तुम्हाला विचारतात की सत्यशोधक समाज जो आहे हा सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? सत्यशोधक समाज कोणाचा आहे? सत्यशोधक समाज कोणाचा आहे? तर महात्मा फुले यांचा आहे. कधीचा आहे? तारीख सुद्धा अनेक वेळा विचारतात. 24 सप्टेंबर 1873 ही तारीख पाठ करून ठेवा. 24 सप्टेंबर 1873 हा सुद्धा महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतात. बारडोली सत्याग्रहचा नेता कोण होता? तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि इथलीच बारडोलीच्या लोकांनी शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेलला सरदार ही पदवी दिलेली. ओके. चला पुढचा प्रश्न. महात्मा गांधीचे राजकीय गुरु बघा. महात्मा गांधी भारतामध्ये आले. 15 ला 17 2 वर्ष फिरले. कशामुळं? पूर्ण भारत भ्रमण केलं. त्यांच्या गुरुने सांगितलं भारताची तुम्हाला एकूण संपूर्ण माहिती मिळेल. मग बघा महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण आहे? तर कोण आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे गुरु आहे. ठीक आहे. महात्मा गांधीचे गुरु गोखले. पण गोखल्यांचे गुरु कोण होते? राजकीय ते न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे हे गोखल्यांचे गुरु. बघा गोखलेंचे गुरु रानडे, रानडेंचे गुरु हा होय गोखलेंचे गुरु रानडे. आणि हे गोखले कोणाचे गुरु? तर महात्मा गांधीचे गुरु. ओके. चला आता इथं महात्मा गांधी राजकीय गुरु कोण आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले आहेत. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख, लाला लजपत राय आणि गोपाळ गणेश आगरकर. तर गोपाळ गणेश आगरकर तुम्हाला विचारतात की स्वतः जिवंत असताना स्वतःची प्रेत यात्रा पाहणारा समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. आणि त्यांचं जे काय वृत्तपत्र आहे त्याचं नाव आहे सुधारक. सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं 1887 मध्ये बाहेर आलं. 1887-88 मध्ये शक्यतो 87-88 मध्ये हे वृत्तपत्र त्यांनी काढलेलं आहे. कारण त्यांचं अगोदर टिळकांचे जे वृत्तपत्र होते 2 मराठा नावाचं टिळकांचं होतं आणि त्याच्यासोबत केशरी नावाचं टिळकांचं होतं. केशरी हे मराठी मधलं होतं ज्याचे संपादक आगरकर होते आणि मराठा हे इंग्रजी मधले होतं ज्याचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते. लक्षात ठेवा. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतात. आज शेवटचा दिवस आहे. बघा आज शेवटचा दिवस. पोलीस पाटील भरती ज्यांना सुरू आहे, ज्यांना पोलीस पाटील भरती बॅच घ्यायची असेल तर आज शेवटचा दिवस आहे. पुन्हा याच्यानंतर बॅच आपली पोलीस पाटीलची होणार नाही, घेणार नाही, ऍडमिशन मिळणार नाही. कारण की आता 10 दिवस पूर्णपणे जे काही ऍडमिशन घेतले त्या सर्वांना उद्यापासून रेग्युलर लाईव्ह असणार आहे. सगळं त्या बॅच वरती फोकस असणार आहे. त्याच्यामुळे पोलीस पाटील भरतीची बॅच घ्यायची असेल तर जालना जिल्ह्याची सध्या सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा. नंबर आहे आपला 9552625563. या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ते ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. कुठून आहे? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे श्री अकॅडमीची. ठीक आहे. किंवा 9552625563 या नंबरला हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणून. कारण शेवटचा जे काही उद्या ऍडमिशन होईल तेवढीच ऍडमिशन आणि त्यांना
रेग्युलर पूर्ण लाईव्ह असणार आहे. संपूर्ण जालना जिल्ह्याचे काय 20 प्रश्न असणार आहे, एकही बाहेरचं जाणार नाहीये. त्यासोबत मॅथचे सुद्धा सगळे प्रश्न आहेत सामान्यांचे, तर रोज सराव प्रश्न घेणारे 5-5 व्हिडिओ असणार आहेत. त्यांना वैयक्तिक त्या ठिकाणी नोट्स सुद्धा पाठवले जाणार आहे, क्वेश्चन सुद्धा व्हॉट्सअपला दिले जाणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन नसेल केली तर आजच बॅच जॉईन करून घ्या. हा नंबर आहे. बघूया वरचा क्वेश्चन काय आहे. तर बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधीचा आहे, कधी अस्तित्वात आलेला आहे? तर 1986चा पर्यावरण संरक्षण अधिनियम लक्षात ठेवा. हा खूप वेळा प्रश्न विचारला, सगळ्याच भरतीला विचारलेला, अशी एकही भरती नाही. त्याच्यानंतर पुढचा बघा, सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? सुवर्ण मंदिर कुठल्या शहरात आहे? भुवनेश्वर, आग्रा, मुंबई, अमृतसर. अमृतसर पंजाब या राज्यामध्ये सुवर्ण मंदिर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आग्रा, ताजमहल कुठे? आग्र्यामध्ये. ताजमहल, ताजमहल कुठे? आग्र्यामध्ये आहे. ठीक आहे. मुंबई काय? तर भारताची आर्थिक राजधानी मुंबईला म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की भारताची काय आर्थिक राजधानी कुठली आहे? भारताची आर्थिक राजधानी, तर भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे, लक्षात ठेवा. भारताची आर्थिक राजधानी कुठली? मुंबई. ओके, चलो पुढचा, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेक किल्ले आहेत महाराष्ट्राचे, सगळे किल्ले तुम्हाला पाठ पाहिजेत. त्या किल्ल्यावर तुम्हाला प्रश्न, जंजिरा किल्ला कुठल्या जिल्ह्यात असं विचारलंय, तर रायगड हा जो जिल्हा आहे, या रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला, जंजिरा किल्ला आहे. पुण्यामधले कुठले? सिंधुदुर्ग कुठला आहे? रत्नागिरीमध्ये. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग मध्येच आहे, पण जंजिरा हा किल्ला रायगडमध्ये आहे. पुण्यामधले कुठले किल्ले आहेत हे सगळं त्या नोट्समध्ये किंवा व्हिडिओ घेतला ते एकदा बघून घ्या, नसेल तर पुन्हा बघून घ्या. किती वेळ बी तुम्ही आपला व्हिडिओ ऍपमध्ये बघू शकता. ठीक आहे. चला, खालीपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही एका उल्कापातामुळे झालेली? कशामुळे? उल्कापात. उल्कापातामुळे झालेली आहे. कुठलं सरोवर आहे? महाराष्ट्रातलं कुठलं सरोवर आहे? रंकाळा सरोवर, रामटेक सरोवर, तानसा सरोवर, लोणार सरोवर. लोणार सरोवर याची काय झालेली? उल्कापातामुळे निर्मिती झालेली. आता लोणार सरोवर तुम्हाला प्रश्न विचारता का कुठल्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा हा जो जिल्हा आहे, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे एक सरोवर आहे. ठीक आहे. पुढचा, महाराष्ट्र विधान परिषदेमधील सदस्याचा कालावधी किती असतो? हे पाठ करून ठेवा. महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती आहे? तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्हाला 18 वर्ष पूर्ण जर झाली असतील, 18 वर्ष पूर्ण झाली असेल, तुम्हाला किती वर्ष? 18 वर्ष कंप्लीट झाले असेल तर तुम्हाला हक्क मिळतो. कुठला हक्क? तर तुम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळतो. 18 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला तो हक्क आहे मतदान करण्याचा. त्याच्यानंतर तुम्हाला 21 वर्ष पूर्ण झाले, 21 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला हक्क आहे निवडणुकीला उभे राहण्याचा. पण कोणती निवडणूक? ग्रामपंचायतची निवडणूक असेल. ठीक आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला तुम्हाला उभं राहण्याचा अधिकार आहे, सरपंच पदासाठी सुद्धा, सदस्यासाठी सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं वय वर्ष 25 वर्ष झालं की तुम्हाला आमदार काय आमदार होण्यासाठी उभं राहू शकता. ठीक आहे. त्याची इथं काय तुम्हाला महाराष्ट्र विधान परिषदेत सदस्याचा कालावधी विचारलेला आहे. कालावधी किती वर्षाचा कालावधी असतो? तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकसभेचा सदस्याचा कालावधी असेल किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो, परंतु विधान परिषदेचा कालावधी हा 6 वर्ष असतो. तसंच राज्यसभेच्या सदस्याचा सुद्धा कालावधी हा 6 वर्ष असतो. हे सदस्य दर 2 वर्षाने 1/3 सदस्य दर 2 वर्षाने काय होतात? निवृत्त होत जातात आणि त्याच्या नव्याने सदस्य निवडले जातात. त्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभा 6 वर्षाचा कालावधी असतो, असं एक ढोबळमानाने मानतात. ठीक आहे. चला पुढचा, लोकसभेत महाराष्ट्र राज्यात किती जागा आहे? लोकसभा, आता या लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? लोकसभा झाली महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल लोकसभेमध्ये. आता किती जागा आहेत महाराष्ट्रामध्ये? तर तुम्हाला 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. एक म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये किती जागा आहेत, दुसरं महाराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये किती जागा आहेत. ठीक आहे. आपली महाराष्ट्राची विधानसभा आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बहुमत असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विधान परिषद किती सदस्य आहेत हे तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारतील. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहे. मग तुम्ही जर पाहिलं असेल इथं काय, तर बघा लोकसभा किती सदस्य? 48 सदस्य लोकसभेला आहेत. राज्यसभेला 19 सदस्य आहेत. विधान परिषद 78 सदस्य आहेत आणि विधानसभा
288 सदस्य. ठीक आहे. याच्यामधलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं विधानसभा अनेक वेळा विचारतात. ठीक आहे. लोकसभा अनेक वेळा विचारतात. हे दोन्ही लक्षात ठेवा. लोकसभेत महाराष्ट्र राज्यात एकूण किती जागा आहेत तर 48 जागा आहेत. किती? 48 जागा ह्या लोकसभेला महाराष्ट्रासाठी. पुढचा, पंचायत राज प्रणालीमध्ये कोणत्या तत्वावर आधारित आहे? आता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कुठल्या तत्वावर आधारित आहे? काय तर पंचायत राज ही प्रणाली केंद्रीकरण विकेंद्रीकरण दोन्ही आहे. केंद्रीकरण म्हणजे काय? राजसत्ता. केंद्रीकरण म्हणजे राजसत्ता. काय? राजसत्ता एकाच्याच हातात आहे. राजसत्ता कशी असेल? एक राजा असतो, किंग मेकर असतो आणि त्याचा निर्णय तोच फायनल असतो. सगळीकडे त्याचीच सत्ता चालते. त्याला म्हणतात केंद्रीकरण. आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय तर बघा, विकेंद्रीकरण मग पंचायत राज प्रणाली कुठल्या तत्वावर काम करते? विकेंद्रीकरण. कशी तर बघा, ही वेगवेगळ्या प्रत्येकाला आपले काम वाटून दिले असते. प्रत्येकाची विभाग कार्यभाग वाटून दिलेले असतात. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं केंद्रीय, आपण येऊया कशावर येऊ? आपण पंचायत राजवर येऊया. पंचायत राज जर पाहिलं असेल बघा, पंचायत राज जर पाहिलं असेल 3 स्तर आहेत. ग्रामीणचे 3 आहेत, शहरचे 73व्या घटना दुरुस्ती. ठीक आहे. 73वी घटना दुरुस्ती त्याने पाहिला असेल तर सगळ्यात वरचा स्तर हा झडपीचा दिलेला आहे, जिला आपण जिल्हा परिषद म्हणतो. त्या जिल्हा परिषदेचा दिलेला आहे. ठीक आहे. जिल्हा परिषद. त्याच्यानंतर मधला जो स्तर आहे त्याला पंचायत समिती म्हणतात. काय? पंचायत समिती. पंचायत समिती. आणि सगळ्यात खालचा जो स्तर आहे तो आहे काय रे बाबांनो? ग्रामपंचायत. ग्रामपंचायत याला म्हणतात विकेंद्रीकरण. का? यांचे अधिकार यांना दिले, यांचे अधिकार यांना, या प्रत्येकाला आपापले अधिकार दिले आणि वाटून दिलेले आहेत. म्हणजे हे विकेंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे एकाच हाती सत्ता असणे. तर कसे पंचायत राज प्रणाली ही कुठल्या तत्वावर काम करते? तर विकेंद्रीकरण तत्वावर काम करते. एवढं लक्षामध्ये ठेवा. मग तुम्हाला विचारतील की पंचायत राज मधला सगळ्यात खालचा स्तर कुठला आहे? पंचायत राज मधला सगळ्यात खालचा स्तर आहे तुमचा ग्रामपंचायत. मधला स्तर कुठला आहे तर पंचायत समिती. त्याच्यावरचा सगळ्यात वरचा पंचायत राज मधला स्तर आहे जिल्हा परिषद, ज्याला झडपी आपण म्हणतो. ठीक आहे. चलो पुढचा, देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं? वित्तीय धोरण, पैशाचं धोरण, अर्थ धोरण हे देशाचं कोण तयार करतं? कोण तयार करतं? वित्त आयोग, वित्तीय मंत्रालय, नीती आयोग की RBI? तर वित्तीय मंत्रालय त्याला अर्थ मंत्रालय सुद्धा म्हणतात. अर्थ मंत्रालय. ठीक आहे. वित्तीय मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालय असा ऑप्शन असेल तर लक्षात ठेवा 2 नंबर करेक्टच आहे. पुढचा, सागरेश्वर अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा. तर सांगली या जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. बॅच जॉईन करायची असेल तर पुन्हा नंबर देतो, लक्षात ठेवा. पटकन दिवशी व्हॉट्सअपला हाय करा आणि बॅच जॉईन करून घ्या. आजच शेवटचा दिवस आहे. ठीक आहे. हा बघा, लक्षात ठेवा, या सागरेश्वर जे अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात? सांगली हा जो जिल्हा या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर हा आपला नंबर दिलेला, या नंबरला सगळ्यांनी व्हॉट्सअपला हाय पाठवून द्यायचं. ठीक आहे. व्हॉट्सअपला सगळ्यांनी हाय पाठवून द्या या नंबरला. जर तुम्हाला जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती जॉईन व्हायचं असेल तर, आणि तुम्ही जालना जिल्ह्यातले असाल, तुमचे इतर फ्रेंड असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा सिलेक्शन पोलीस पाटील या भरतीमध्ये होईल. ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? हा अनेक वेळा तुम्हाला प्रश्न विचारतात. काय? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? 218 मीटर, 182 मीटर, 282 मीटर, 118 मीटर. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर 182 मीटर ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे. ओके. चलो पुढचा, कृष्णा नदीचं उगम स्थान कुठं आहे? कुठं उगम पावते कृष्णा नदी? कृष्णा, कावेरी, गोदावरी, नर्मदेचे काय म्हणतात? तर कृष्णा नदी ही कुठं उगम पावते? लोणावळा, खंडाळा, चिखलदरा, महाबळेश्वर, माथेरान. तर थंड हवेचे ठिकाण सुद्धा तुम्हाला विचारतात. माथेरान कुठलं आहे? तर रायगड जिल्ह्यातलं, हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलंय. महाबळेश्वर हे सातारा मधलं आहे. ठीक आहे. चिखलदरा आहे अमरावती मधला आहे. ठीक आहे. आणि लोणावळा हे पुण्यामधलं आहे. हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कृष्णा नदीचं उगम स्थान कुठं आहे? तर कृष्णा नदीचं उगम स्थान इथं आहे. इथं उगम पावते. कुठं? तर महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी कृष्णा नदी काय करते? उगम पावते. चला पुढचा घेऊया. ठीक आहे. सेम तुम्हाला सामान्यांची या रिलेटेड क्वेश्चन विचारतील. भारताच्या संविधानातील अनुच्छेद म्हणजे कलम. अनुच्छेद म्हणजे काय? कलम किती? तर 370. हे कलम कोणत्या राज्याशी संबंधात होतं
जे नंतर पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ते आता ते राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. तर जे जम्मू काश्मीर या राज्याशी संदर्भामध्ये 370 कलम होतं. कुठलं? जम्मू काश्मीर राज्य. पुढचं, आंध्र प्रदेश या राज्याची विभाजन करून, आंध्र प्रदेश राज्य होतं, या आंध्र प्रदेशचं विभाजन करून नवीन एक राज्य निर्माण केलेलं आहे. ज्या राज्याचं नाव काय आहे? झारखंड, तेलंगणा, बुंदेलखंड, महसाणा. तर तेलंगणा हे राज्य जे आहे तर हे झारखंड मधून निर्माण केलं गेलं. लक्षात ठेवा, झारखंड मधून तेलंगणा हे राज्य निर्माण झालेलं आहे. त्यानंतर भारत छोडो आंदोलन, भारत जोडो आणि भारत छोडो. लक्षात ठेवा, दोन आंदोलन आहेत. एक आहे भारत छोडो, जे महात्मा गांधीने आहे, चलो दिल्ली भारत छोडो 1942 आहे. त्याच्यानंतर भारत जोडो नावाचं आंदोलन आहे. भारत जोडो, भारत जोडो. ठीक आहे, भारत जोडो हे आंदोलन कुणाचं आहे? तर बाबा आमटे यांचं आंदोलन आहे. बाबा आमटे. लक्षात ठेवा, यावर सुद्धा लक्ष. भारत छोडो कोणाचं आहे? महात्मा गांधीजी यांचं आहे. ओके. मग प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालं असं तुम्हाला प्रश्न आहे. वर्ष विचारलं 1942 या वर्षी भारत छोडो हे आंदोलन झालेलं आहे. आणि भारत जोडो हे आंदोलन बाबा आमटे यांनी केले. लक्षात ठेवा, भारत छोडो महात्मा गांधी 1942 आहे. ठीक आहे. नारा दिला होता चलो दिल्ली. आणि भारत जोडो आंदोलन विचारतील कधी तर बाबा आमटेचे. लक्षात ठेवा, दोन्ही पण महत्वाचे आहे. भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात? रेल्वेचा जनक काय आहे? रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात? जनक. ट्रेन ऑफ फादर, रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात? किंवा रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झालेली आहे? तर लॉर्ड डलहौसी. या लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात झाली. भारतातली पहिली रेल्वे धावली असेल तर या लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बोरीबंदर ते ठाणे. कुठं? बोरीबंदर ते ठाणे. म्हणजे आजचं सीएसटी सेंटर ज्याला व्हिक्टोरिया म्हणत होतं पहिल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते ठाणे 34 किलोमीटर. किती? पहिली ट्रेन धावलेली आहे 34 किलोमीटर. ही पहिली ट्रेन लॉर्ड डलहौसीच्या काळात धावलेली आहे. आणि मग रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड डलहौसीला म्हणतात. याची सुद्धा तुम्हाला समोर माहिती दिलेली आहे. ठीक आहे. लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल, कार्यकाळ आहे त्याचा 1848 ते 1856. आणि मग पहिली रेल्वे धावलेली आहे 16 एप्रिल 1853 या दिवशी. 16 एप्रिल 1853. कुठून कुठं? बोरीबंदर ते ठाणे. म्हणजे आज सीएसटी ते ठाणे. ठीक आहे. 34 किलोमीटर पहिली रेल्वे. आणि म्हणून भारतीय रेल्वेचा जनक कोणाला म्हणत असतील तर या डलहौसीला भारतीय रेल्वेचा जनक म्हणतात. लक्षात ठेवा, भारतीय रेल्वेच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे भारतीय रेल्वेचा जनक या डलहौसीला म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विमानतळ कुठं आहे? कुठलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विमानतळ कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे की नागपूर? तर नागपूर या ठिकाणी विमानतळ आहे. कुठलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने. इस्रो ही संघटना कशाच्या संदर्भात आहे? आता काय कॅमेरावन, इस्रोची संघटना कशाच्या संदर्भात आहे? ठीक आहे, राजनीती संघटना आहे. कृषी काही ती काय कृषीचे काही वाणगीन तयार करते. कृषीचं सरकीचं नवीन वाण तयार केलेलं आहे, कापसाचं नवीन वाण तयार केलं आहे, ऊसाचं नवीन वाण तयार, असं काही आहे का? मग खेळ आहे का? ती काय खेळ तयार करते का? नवीन खेळामध्ये उत्कृष्ट अंतरिक्ष. इस्रो ही संघटना अंतरिक्ष संदर्भात नवीन यान तयार करणे, चंद्रावर जाणे, मंगळावर जाणे, हे सगळं इस्रोमध्ये केलं जातं. रिसर्च केलं जातं इस्रोमध्ये सगळं. ठीक आहे. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तो आहे 27 फेब्रुवारी. कुठला? 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. 27 फेब्रुवारी हा दिवस कुठल्या साहित्यिकाचा जन्मदिवस आहे? तर तो आहे वि.वा. शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज नावाने ओळखलं जातं. कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, हा यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा आहे लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रात एकूण किती सदस्य असा तुम्हाला प्रश्न. आता आपण पाहिलं लोकसभा पाहिलं, राज्यसभा पाहिलं, विधानसभा पाहिलं, विधान परिषद पाहिलं, यांची सदस्य संख्या पाहिली नाही.
पण तुम्हाला आता काय दिलं प्रश्न, लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रामध्ये एकूण किती सदस्य, असा प्रश्न तुम्हाला विचारला. मग बघूया, आपल्याला तर ऑलरेडी माहिती आहे लोकसभेचं माहिती आहे. ठीक आहे, तर लोकसभेमध्ये किती आहेत, 48 आहेत आणि राज्यसभेमध्ये 19 आहे. करूया बेरीज आपण. 8 आणि 9 किती, 17. हातचा आला एक, लिहिला इथं 4 आणि एक 5 आणि एक हातचा 6, 67 झालंय. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रामध्ये एकूण किती सदस्य आहेत, तर 67 आहेत. 1 नंबरचं ऑप्शन आहे तुमचं 67. करेक्ट. तसं विचारते तुम्हाला. मग विधानसभा विचारते तुम्हाला, लक्षात ठेवा विधानसभा किती आहेत सदस्य महाराष्ट्रात, 288 आणि विधान परिषद किती, 78. मग दोघांचे मिळून किती, असं सुद्धा विचारू शकते, हे पण लक्षात ठेवा. ओके. चलो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य कुठलं आहे? नंबर 1 क्षेत्रफळाने भारतातलं तर राजस्थान. नंबर 1 लागतो राजस्थानचा, नंबर 2 लागतो मध्य प्रदेशचा आणि नंबर 3 लागतो आपला महाराष्ट्राचा. प्रश्न 2, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर विचारलं तर मध्य प्रदेश आणि 3 नंबर विचारलं तर आपलं महाराष्ट्र. लोकसंख्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य कुठलं आहे भारतातलं, तर ते आहे यूपी. यूपी म्हणतात त्याला. यूपी म्हणजे काय रे बाबा, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश, हे उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य 1 नंबरचं आहे. 2 नंबरचं आपलं महाराष्ट्र आहे सगळ्यात जास्त लोकसंख्येचं. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाने सुद्धा लक्षात ठेवा आणि लोकसंख्येने सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा, कुसुमाग्रज हे कुणाचं टोपण नाव आहे, आत्ताच पाहिले कुणाचं आहे, वि वा शिरवाडकर. पूर्ण नाव काय त्यांचं, वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. लक्षात ठेवा. आणि यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ओके. चलो, अर्जुन पुरस्कार. आता चालू घडामोडी हे सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये शिकवलंय. अर्जुन पुरस्कार सगळे घेतले. अर्जुन पुरस्कार कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, विज्ञान, चित्रपट, साहित्य की क्रीडा? क्रीडा क्षेत्राशी. मागील 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो आणि हा महत्वाचा पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके नावाचा पुरस्कार आहे. फाळके सिनेमा जर पाहिला असेल तुम्ही, फाळके सिनेमा बघून घ्या, फाळके चित्रपट एक मूवी आहे ती पण बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल दादासाहेब फाळके काय आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहे, आता तुम्हाला सांगितलं. मूवी, चित्रपट बघून घ्या, चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचं चालेल. आता बॅच तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लक्षात ठेवा, पुन्हा फायनल. त्याच्यानंतर आता उद्यापासून बॅच होणार नाहीये. फायनल उद्या जेवढे ऍडमिशन होतील तेवढेच असणार आहे आणि त्यांनाच फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यामुळे 95 52 62 95 पटकन दिशी हा नंबर सेव्ह करून घ्या. व्हॉट्सअपला हाय पाठवा, पोलीस पाटील भरती, आणि बॅच जॉईन करून घ्या. आपलं अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली. ठीक आहे. चलो थांबतो.